नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी इम्रान पठाण पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे SCA फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश या विषयाचा सेकंड लेसन ऑन सेईंग प्लीज हा चालू करत आहे. लेसन थोडासा लेंदी आहे पण खूप छान असा लेसन आहे. तर मे बी याचे 2 पार्ट तुम्हाला उपलब्ध होऊ शकता. तर या पार्टमध्ये होईल तितका प्रयत्न मी करेल का जास्तीत जास्त कंटेंट मी तुमच्यासाठी कवर करून देऊ. ओके. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करून घ्या, म्हणजे नवीन जे व्हिडिओ मी अपलोड करत आहे ते तुम्हाला सर्व त्याची नोटिफिकेशन मिळत राहील. ओके. सगळ्यात अगोदर आपण चालू करणार आहे रायटरचं बायोग्राफी. सो पेज नंबर 14वरती तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. आणि बुक जर तुमच्यासोबत असेल तर अजूनच फायदा होईल. तसं स्क्रीनवर तुम्हाला बुक दिसतच आहे, पण तरीसुद्धा तुमच्याजवळही बुक असून द्या, म्हणजे जे महत्त्वाचे शब्द आहे त्याचा तुम्ही मिनिंग लगेचच तिथे लिहून घेशाल. ओके. तर स्टुडंट चला चालू करूया. जॉर्ज गार्डनियर 1865 to 1946 हा त्यांचा कार्यकाळ आहे. was born at Shameford in Essex in 1865. He started his literary career as a journalist at the age of 37. बघा, अल्फ्रेड जॉर्ज गार्डनियर म्हणजेच A.J. गार्डनियर असंही त्यांना आपण म्हणू शकतो. त्यांचा जन्म शेमफोर्ड या शहरात झाला, ज्याचा एक प्रांत म्हणजे एसेक्स. त्यांचा प्रांत कोणता होता? एसेक्स हा होता. 1865मध्ये त्यांचा तिथे जन्म झाला. त्यांनी सुरुवातीला त्यांचं जे करिअर आहे ते ॲज अ जर्नलिस्ट म्हणून चालू केलं. कधी? वयाच्या 37व्या वर्षी त्यांनी ॲज अ जर्नलिस्ट म्हणून त्यांचं कामाला सुरुवात केली. ही वॉज अपॉइंटेड एडिटर ऑफ डेली न्यूज लंडन. नंतर चालून त्यांना पुढे लंडनमधील जो डेली न्यूज हा सुप्रसिद्ध जो न्यूजपेपर आहे तिथे त्यांना एडिटर म्हणून पण अपॉइंट करण्यात आलं. अंडर द सेड्युनेम, दॅट मीन्स पेन नेम, टोपण नाव ज्याला आपण म्हणतो, त्यांचं टोपण नाव होतं अल्फा ऑफ द प्लब. ही मेड रेग्युलर कॉन्ट्रीब्युशन टू डेली न्यूज, द मँचेस्टर इव्हिनिंग न्यूज ETC. आणि त्यांनी त्यांचं टोपण नाव त्यांना अल्फा ऑफ द प्लब असं ते नाव त्यांच्या न्यूजपेपरमध्ये यूज करायचे. हे नाव तिथे ते नेहमी टाकत असायचे. म्हणजे न्यूजपेपरमध्ये जेव्हा ते त्यांचं नाव यूज करायचे तर काय नाव यूज करायचे तिथे? ते अल्फा ऑफ द प्लब असं म्हणून ते त्यांचं नाव तिथे एडिटर म्हणून शो करत असायचे. आता बघा पुढे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूजपेपरमध्ये काम, त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते त्या वेळेस त्यांनी केलं, त्या ज्या काळात आहे ते त्यांनी करत राहिलं. ज्यामध्ये डेली न्यूज हा एक वृत्तपत्र आहे. त्यानंतर द मँचेस्टर इव्हिनिंग हा एक नावाचं वृत्तपत्र आहे, ज्याला आपण न्यूजपेपर म्हणतो. याचे 2 वेगवेगळ्या प्रकारचे आणि अजून असे अनेक न्यूजपेपरमध्ये त्यांनी काय केलं? ॲज अ एडिटर म्हणून त्यांचं कॉन्ट्रीब्युशन करत राहिले. पुढे बघा, हिज एसेस आर अनयुनिफॉर्मली एलिजंट, ग्रेसफुल अँड ह्युमरस. त्यांचं लिखाण जे आहे ते जे लिखाण करतात त्या लिखाणच्या बाबतीत आपल्याला इथे सांगितलेलं आहे का त्यांचं लिखाण एकदम एलिजंट असतं, म्हणजे साधं आणि सोपं असतं, जे आपल्याला लवकर समजून येईल या पद्धतीचं लेखन असतं. त्यानंतर ग्रेसफुल असतं आणि ह्युमरस असतं, म्हणजे जो रीडर आहे, जो वाचणारा व्यक्ती आहे, जो पण त्यांची स्टोरी किंवा बुक रीड करत आहे तर त्या व्यक्तीला त्यांचं ते बुक वाचतावेळेस एकदम असा आनंद असा होतो. खूप छान पद्धतीने ते, म्हणजे त्यांचं जे लिखाण आहे ते कॉमेडी ज्याला आपण म्हणू, ह्युमरस म्हणजे त्याच्यात एक कॉमेडी, एक हास्यविनोद टाईपचं त्यांचं जे लिखाण आहे, ज्यामुळे आपल्याला म्हणजेच रीडरला ते वाचतावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्माईलसुद्धा येत असते. ओके. पुढे बघा, द पिलर्स ऑफ सोसायटी, पेबल्स ऑन द शोर, मेनी फ्युरोज अँड लिव्स इन द विंड्स आर सम ऑफ हिज बेस्ट नोन रायटिंग्स. आता त्यांचे ज्या वेगवेगळे नॉवेल्स आहे, वेगवेगळ्या कादंबऱ्या ज्या आहे, या सुप्रसिद्ध कादंबऱ्याच्या बाबतीत आपल्याला इथे सांगितलेलं आहे, ज्यामध्ये द पिलर्स ऑफ सोसायटी, पेबल्स ऑन द शोर, मेनी फ्युरोज अँड लिव्स या वेगवेगळ्या प्रकारच्या, त्यासोबत द विंड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सुप्रसिद्ध कादंबऱ्याचं त्यांनी म्हणजे नॉवेल्सचं त्यांनी लिखाण केलेलं आहे. राईट. पुढे बघा, हिज युनिकनेस लाईज इन हिज ॲबिलिटी टू टीच द बेसिक ट्रूथ ऑफ लाईफ इन ॲन इझी अँड
amazing manner. He's raised the question of morality in everyday life. आता त्यांचं जे लिखाण आहे त्या लिखाणामध्ये बघा ते नेहमी जीवनाचं जे बेसिक ट्रूथ आहे, जे बेसिक सत्य आहे, म्हणजे जीवन जगण्याचं जे एक बेसिक सत्य जे असतं, ज्याला आपण म्हणू एक रूल जो असतो का जीवन कशा पद्धतीने व्यतीत केलं पाहिजे, जगलं पाहिजे, तर या बेसिक गोष्टी त्यांनी नेहमी आपल्या लिखाणामधून त्यांच्या रीडर्ससाठी, त्यांचे जे वाचणाऱ्या व्यक्ती आहे जो त्यांच्या स्टोरीज वाचतो किंवा समाजामधील लोकांसाठी त्यांनी त्यांच्या लिखाण कामातून जे जीवनाचं बेसिक सत्य आहे ते सांगण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे. म्हणजे जीवन जगण्याचं जे एक मोरॅलिटी आहे, जे एक मॉरल आहे, जे बेसिक ट्रूथ जे आहे का आपण समाजात कशा पद्धतीने जगलं पाहिजे, कसं वावरलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, या ज्या गोष्टी आहे या शिकवण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमीच त्यांच्या लिखाणातून केलेला आहे असं ते आपल्याला इथे सांगत आहे. आता पुढे आपल्याला या स्टोरी बाबतीत सांगितलेलं आहे, इन ऑन सेईंग प्लीज हीज पॉइंटेड आउट द व्हॅल्यूज ऑफ गुड मॅनर्स इन सोशल लाईफ अँड एम्फासिस इन द इम्पॉर्टन्स ऑफ कर्टसी अँड पोलाइटनेस इन डेली बिहेवियर. बघा आता ही जी ऑन सेईंग प्लीज नावाची जी स्टोरी आहे, आपण याचा अर्थ शब्दशः अर्थ जर घेतला तर कसा होईल का प्लीज म्हणण्यासाठी, कसा अर्थ होईल याचा, प्लीज म्हणण्यासाठी या पद्धतीने या टायटलचा अर्थ होईल मराठीत जर घेतला तर. आणि ह्या स्टोरीमध्ये त्यांनी काय प्रयत्न केलेला आहे का समाजामध्ये जे मॅनर्स आपण वापरले पाहिजे, जे गुड मॅनर्स सोशल लाईफमध्ये, म्हणजे समाजात जीवन आपण जेव्हा व्यतीत करतो आहे ते हे जे सोशल लाईफचे जे गुड मॅनर्स आहे किंवा जे आपण ज्याला म्हणू गुड मॅनर्स, दॅट मीन सोशल मॅनर्स, थँक्यू, प्लीज, सॉरी, यासारखे जे आपण सोशल मॅनर्सचे जे वर्ड्स आहे याचा वापर कसा केला पाहिजे, याचा वापर केला नाही तर काय होऊ शकतं किंवा याचा वापर केल्याने किती मोठा फरक होतो, या सर्व गोष्टी आपल्याला त्यामध्ये या स्टोरीमध्ये आपण आज शिकणार आहे. पुढे बघा त्यांनी त्यांचं महत्त्व आपल्याला या स्टोरीमधून पटवून दिलेलं आहे. ही शोज द पोलाइट स्पीच and manner sweeten the atmosphere around and how discourtesy and ill manner spoil or polite it. आणि बघा त्यांनी हा पण प्रयत्न केलेला आहे या स्टोरीच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा, समाजातील लोकांना समजून सांगण्याचा का जर आपण जे सोशल मॅनर्स आहे जर ते वापरले नाही, म्हणजे आपण जर समाजातील लोकांसोबत डिस्कर्टेसीने वागलो, इल मॅनर्स म्हणजे जर वाईट बिहेवियर केला, समाजामध्ये एकमेकांसोबत वागता वेळेस आपण चांगल्या पद्धतीने वागलं नाही तर त्याचा दुष्परिणाम कसा होऊ शकतो ते सुद्धा त्यांनी या स्टोरीतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो स्टुडंट्स, चला आतापर्यंत आपण बघितलं आहे स्टोरीच्याबद्दल आणि आपले जे रायटर आहे त्यांच्याबद्दल, त्यांची बायोग्राफी. सो आता आपण चालू करूया. ओके, तुम्ही सर्व व्यवस्थित लक्ष असू द्या. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो तुमचं लक्ष असणं खूप महत्त्वाचं आहे आणि सोबत नोट्स, एक नोटबुक ठेवा, म्हणजे जे पण शब्दाचे अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही सोबत लिहित चला. ओके, आणि जर तुम्हाला असं पॉसिबल नसेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा. त्यामध्ये मी यावरची जितकी डिफिकल्ट अशी व्होकॅब्युलरी आहे ती मी तुम्हाला तिथे सेंड करून देईल. ऑल राईट. The young liftman in a city office who threw a passenger out of his lift the other morning and was fined for offense was undoubtedly in the wrong. It was a question of please. The complainant entering the lift said top. The liftman demanded top please, and this concession being refused, he not only declined to comply with the instruction but hurled the passenger out of the lift. This of course was carrying a comment on manner too far. Discourtesy is not a legal offense and it does not excuse assault and battery. If a burglar breaks into my house and I know him down, the law will acquit me, and if I am physically assaulted, it will permit me to retaliate with reasonable violence.
It does this because the burglar and my assailant have broken quite definite commands on the law of the law, but no legal system could attempt to legislate against bad manners or could sanction the use of violence against something which it does not itself recognize as a legally punishable offense. तर बाळांनो, इथपर्यंत आपण एकदा व्यवस्थित समजून घेऊ. बघा, सकाळ सकाळची एक वेळ आहे आणि सकाळ सकाळच्या वेळेमध्ये बघा, लिफ्टमॅन जो आहे, एका सिटीच्या ऑफिसमध्ये जी एक लिफ्ट आहे, त्या तिथे एक लिफ्टमॅन आहे आणि तो लिफ्टमॅन काय करतो, तर एका तिथलच्या जेंटलमॅनला, आपण एक जेंटलमॅन म्हणू, त्या जेंटलमॅनना काय करतो, लिफ्टमधून बाहेर फेकून देतो. आता लिफ्टमधून बाहेर का फेकून देतो, तर त्याच्यामागचं रिझन आहे का तो जो जेंटलमॅन आहे त्या लिफ्टमॅनला काय म्हणतो का मला टॉपवर ने, म्हणजे लिफ्टमध्ये जे आपले जे असते ना, आपण म्हणतो फ्लोअर्स, तर ते टॉप फ्लोअरला मला नाही, फक्त तो म्हणतो टॉप, मला टॉप फ्लोअरला जायचं, तर तो लिफ्टमॅनला काय म्हणतो, फक्त टॉप असा शब्द यूज करतो. आणि मग त्या बदल्यात लिफ्टमॅन त्याला काय म्हणतो का फक्त टॉप नको म्हणा म्हणे, मला तुम्ही फक्त टॉप असं म्हणू नका, तर टॉप प्लीज असं तुम्ही मला म्हणा, त्यानंतरच मी तुम्हाला त्या फ्लोअरवरती नेईल. असं त्या दोघांमध्ये एक संवाद चालू होतो, म्हणजे एक थोडासा वाद व्हायला सुरुवात होती, भांडण होण्यास सुरुवात होती. आणि ते जो जेंटलमॅन आहे, तर तो जेंटलमॅन ही जी लेफ्टमॅनची जी डिमांड आहे, ती डिमांड काय करतो, रिफ्यूज करून टाकतो. म्हणजे तो जो प्लीज असा शब्द वापरत नाही, तो काय करतो, तो म्हणतो मी फक्त टॉप म्हणेल आणि तुम्हाला टॉपवर ने, टॉप फ्लोअरवर ने. मग यामुळं काय होतं, तर लिफ्टमॅनचं जे आहे तर ते होतं डोकं खराब, आणि तो काय करतो, तर तो जो जेंटलमॅन आहे त्याला डायरेक्ट उचलून लिफ्टमधून बाहेर फेकून देतो. असं इथे हा किस्सा घडतो, म्हणजे हा एक इन्सिडेंट घडतो. तर बघा, मग आता काय, तर यावरती थोडीशी आपण चर्चा करू. बघा, इथे काय, हे जो सीन झालेला आहे, हा जो एक प्रकार घडलेला आहे, तर हा प्रकार बघा फक्त एका प्लीज न म्हटल्यामुळे झालेला आहे. आता कायद्यामध्ये जर आपण थोडासा विचार केला, कायद्याच्या अंतर्गत जाऊन ह्या गोष्टीचा जर विचार केला, तर तुम्हाला लक्षात येईल बाळांनो, का कायद्यामध्ये सोशल मॅनर्स यूज न केल्यामुळे, दॅट मीन्स तुम्ही प्लीज, सॉरी, थँक्यू यासारखे जे वर्ड्स आहे, जे सोशल मॅनर्स आपल्याकडून, आपण जे सोशल मॅनर्स यूज करतो त्यासाठी आपण हे वर्ड्स यूज करतो, तर हे जे वर्ड्स आपण जर यूज केले नाही, तर यासाठी कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारची शिक्षा नाही, कुठल्याही प्रकारचा लीगल ऑफेन्स आपण जे म्हणतो, म्हणजे कुठल्याही प्रकारचा कायदेशीर गुन्हा नाही का तुम्ही कोणाला, एखाद्या व्यक्तीला प्लीज म्हटले नाही किंवा सॉरी म्हटले नाही तुमचं चुकल्यानंतर, असं जर आपण केलं नाही, तर कायद्यामध्ये याचा गुन्हा नाही. कायद्यामध्ये गुन्हा कशाचा आहे, सपोज तुमच्या घरात एखादा घरफोड्या, म्हणजे एखादा चोरटा घुसून आला आणि चोरटा चोरी करू राहिला, आणि मग तुम्ही त्यावेळेस काय केलं, तर त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, आणि थांबवण्याच्या प्रयत्नाच्या वेळेस तुम्ही त्याला काय केलं, सपोज तुमच्या हातून त्याला तुम्ही मारलं किंवा थोडंफार त्याला लागलं असेल किंवा त्यासोबत भांडण केलं, फिजिकल फाईट जर झाली तुमची, तर यावेळेस तुम्हाला जो लॉ आहे तो लॉ काय करेल, इथे तुम्हाला प्रोटेक्ट करू शकतो का, चला हो तुम्ही स्वतःच्या डिफेन्समध्ये तुम्ही त्याच्यासोबत भांडण केलं, हा तो चोरटा चोरी करत होता म्हणून तुम्ही त्या चोरट्याला मारलं, असं जर झालं तर इथे तुम्हाला लॉ प्रोटेक्ट करू शकतो, लॉ तुमचं ऐकू शकतो. पण जर कोणी तुम्हाला सॉरी म्हटलं नाही, थँक्यू म्हटलं नाही, प्लीज म्हटलं नाही, आणि त्या बदल्यात जर तुम्ही त्या व्यक्तीला असं फेकून दिलं किंवा तुम्ही त्याला डायरेक्ट लिफ्टमधून बाहेर फेकलं, तर यावेळेस लॉ तुम्हाला प्रोटेक्ट करणार नाही, कारण लॉमध्ये असं कुठे लिहिलेलंच नाही आहे का जर तुम्हाला कोणी सॉरी म्हटलं नाही, थँक्यू म्हटलं नाही, तुम्ही त्याला मारू शकता किंवा त्याच्यावर तो गुन्हा दाखल होऊ शकतो. असं आपल्याला इथे सुरुवातीच्या पॅसेजमध्ये लक्षात येतं आहे. ओके, आता पुढे बघा, अँड आवर सिम्पथी विथ द लिफ्टमॅन. ओके, आपण मग अँड आवर सिम्पथी विथ द लिफ्टमॅन, वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिझनेबल. इट वुड नेवर डू इफ वी वर ॲट liberty to box people's ear because we did not like their behavior or the tone of their voices or the scowl on their faces. Our fist would never be idle, and
द गटर्स ऑफ द सिटी वुड रन विथ द ब्लड ऑल डे. आता बघा, आपल्याला जे रायटर आहे, जे लेखक आहे, अल्फ्रेड जॉर्ज गार्डनियर, तर ते कसं म्हणताय, जर यदा कदाचित कायद्यामध्ये जर असं झालं असतं, कायद्यामध्ये जर या गोष्टीची तरतूद झाली असती का, जर तुम्हाला कोणी सोशल मॅनर्स किंवा सोशल मॅनर्स तुमच्यासमोर यूज केले नाही, कोणी प्लीज तुम्हाला म्हटलं नाही किंवा थँक्यू म्हटलं नाही, तर त्या बदल्यात तुम्ही काय करा, तुम्ही त्याला मारू शकता. म्हणजे असं जर कुठे लिहिलं, म्हणजे कायद्याने जर आपल्याला परमिशन दिली, लॉने जर आपल्याला त्या बाबतीत परमिशन दिली, तर काय होऊ शकतं मग, तर लेखक आपल्याला अगदी गमतीने सांगताय, अगदी मजेशीर सांगताय का जर असं झालं, कायद्याने परमिशन दिली का जर तुम्हाला कोणी सोशल मॅनर्स तुमच्यासमोर यूज केले नाही, तर तुम्ही त्याच्या तोंडावर बुक्का देऊ शकता. टू बॉक्स म्हणजे आपण त्याला बुक्का म्हणू शकतो. ओके, तुम्ही त्याला मारू शकता. जर तुम्हाला एखाद्याचा आवाज आवडला नाही, एखाद्याने जर उंच आवाजात तुमच्यासोबत बोललं, तर तुम्ही त्याला मारू शकता, त्यासोबत फाईट करू शकता. असं जर कायद्याने आपल्याला परमिशन दिली, तर लेखक म्हणताय का यामुळे काय होईल, तर जो नाला आहे ना म्हणे, म्हणजे शहरातील जे नाले वाहत आहे म्हणे, तर त्या नाल्याच्या पाण्यात, म्हणजे नाल्यामधून जो पाणी वाहतोय, तर ते पाणी वाहणार नाही म्हणे, त्याच्यातून ते पाणी जाणार नाही म्हणे, तर त्या बदल्यात रक्ताच्या नाले वाहेल म्हणे. रक्ताच्या नाले जे म्हणजे नाल्यामधून काय वाहेल म्हणे, काय फ्लो करेल, तर रक्त फ्लो करेल, असं आपल्याला इथे लेखक अगदी गमतीने सांगताय. आणि हे खरं आहे बाळांनो, कारण तुम्ही थोडंसं जर विचार केला, थोडंसं तुम्ही विचार करा का आपणच सोशल मॅनर्स समाजामध्ये जेव्हा आपण वावरतो, तर आपण स्वतःसुद्धा सोशल मॅनर्स यूज करतो का. जर एखाद्याने आपली मदत केली, एखाद्याने जर आपलं छोटंसं काम करून दिलं किंवा छोटीशी हेल्प केली, तर त्या बदल्यात आपल्याला त्याला थँक्यू म्हणायला पण थोडंसं आपण हिचकिचतो, थोडंसं मागं पुढं बघतो. एखाद्याला चुकून आपला धक्का लागला, तर आपण त्याला सॉरीही म्हणत नाही. या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहे, ज्या आपल्याला वाटतं या खूप छोट्या आहे आणि याच्याने काही फरक पडत नाही, पण लेखक आपल्याला या स्टोरीमधून याच गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि पुढेही तुम्हाला याच गोष्टी वारंवार आपल्याला ऐकायला मिळणार आहे. ओके, सोशल मॅनर्सचा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्याशिवाय आपण समाजामध्ये या गोष्टी किती जास्त इम्पॉर्टंट आहे ते तर पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. पण बघा, या छोट्याशा गोष्टी आहे त्यामुळे किती बदल होऊ शकतो. आता जर तुम्ही समाजात ऑब्झर्व केलं, तर लोक इतके विचित्र पद्धतीने वागताय एकामेकासोबत का तुम्ही विचारही करू शकत नाही. कोणी कोणाला थँक्यू म्हणायला एवढा इंटरेस्ट घेत नाही, म्हणजे त्या बाबतीत कोणी विचार करत नाही. आणि जर यामुळेच मग लेखक आपल्याला उद्देशून सांगताय का जर कायद्याने हे बंधनकारक केलं का बाबा तुम्ही थँक्यू म्हणा किंवा सॉरी म्हणा किंवा प्लीज म्हणा, तुमचं जर एखादं काम असेल, काही चुकलं असेल, जर असं तुम्ही कायद्याने बंधनकारक केलं, तर लेखक म्हणताय का रक्ताच्या नाले वाहेन म्हणे, इतके सारे भांडण रोजचे होईल म्हणे. समाजात किती मोठ्या प्रमाणात डिसकर्टेसी आहे यावरून आपल्या लक्षात येतं. डिसकर्टेसी म्हणजे काय, तर आपण त्याला म्हणू शकतो असभ्यता. म्हणजे ज्याच्या वागणं तो कसा एकदम गावंढळवाणी वागतो किंवा उद्धटवाणी वागणं, असंही त्याला आपण म्हणू शकतो. उद्धटपणा किंवा असभ्यता त्याचा अर्थ होतो डिस्कर्टसी म्हणजे. ओके, त्यानंतर आपण आता पुढे बघू. आय मे बी ॲज अनसिव्हिल ॲज आय मे प्लीज अँड द लॉ विल प्रोटेक्ट मी अगेन्स्ट व्हायलेन्स रिटॅलिएशन. आय मे बी हॉटी. आता पेज नंबर आपण आहे 15वरती, राईट. मे बी हॉटी और बुरिश and there is no penalty to pay except the penalty of being written down as ill-mannered fellow. The law does not compel to me say please or attune my voice to other people's sensibilities any more than it say that I shall not wax my mustache or dye my hair or wear ringlets down my back. It does not recognize the laceration of our feelings as a case for compensation. There is no allowance for moral and intellectual damages in these matters. आता बघा, लेखक काय म्हणताय, कायदा जो समाजाला एक शिस्त लावण्यासाठी बनवलेला असतो, या कायदा
हा कायदा फार फार तर कशा पद्धतीचं आपल्याला बंधन करू शकतो? कायदा म्हणजे कायद्याने गुन्हा कोणत्या गोष्टीचा असतो? जर फिजिकल फाईट झाली म्हणजे साक्षात मारामारी जर झाली तर त्या गोष्टीचा आपण काय करू शकतो? तर त्या बदल्यात त्या गुन्हा असतो, तो गुन्हा म्हणून मान्य केला जातो. पण जर आपण समाजामध्ये सोशल मॅनर यूज केले नाही, जर एकमेकांना सॉरी प्लीज थँक्यू या पद्धतीचे जर शब्द वापरले नाही कामाच्या बदल्यात, तर त्या बदल्यात कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारचा असं तरतूद केलेली नाही आहे का तो गुन्हा आहे असं मान्य केलं जातं. त्यासोबत लेखक आपल्याला इथे हे पण सांगताय का कायदा जो आहे तर कायदा मला पुढे ज्या गोष्टी सांगताय या गोष्टी करण्यासाठी बंधन घालू शकत नाही. ज्यामध्ये आपल्याला रायटर सांगताय का जे आपली दाढी आहे मुस्टॅच आहे म्हणजे वॅक्स माय मुस्टॅच म्हणजे जे शेविंग करणं आपण ज्याला म्हणतो राईट. तर शेविंग म्हणजे मी दाढी वाढवली, दाढी जास्तच का वाढवली, दाढी जास्त वाढवणं हा एक गुन्हा आहे म्हणजे त्याला बंधन घालू शकत नाही. त्यानंतर ते म्हणताय का डाय माय हेअर म्हणजे केसाला रंगच लावला म्हणजे केसाला रंग नको लावू किंवा लाव असे या बाबतीत बंधन घालू शकत नाही. त्यासोबत वेअर रिंगलेट्स डाऊन माय बॅक म्हणजे जे आपण चोटी म्हणतो बघा, चोटी बॉईज वगैरे तुम्ही असे बघितले असेल का ते जे थोडेफार मोठे केस ठेवून चोटी वगैरे घालता मागं, तर ती चोटी घालण्यासाठी ते पण बंधन करू शकत नाही. तर कायद्यामध्ये या कुठल्याही गोष्टीला असं बंधन नाही आणि कायदा बंधन करूही शकत नाही असं ते आपल्याला सांगत आहे. तर कायदा कशाला बंधन घालू शकतो? जर मी कोणाच्या मोरलला डॅमेज केलं म्हणजे इंटेलेक्च्युअल डॅमेज जर झाले किंवा आपण फिजिकल फाईट जर झाली तर त्या बाबतीत गुन्हा होऊ शकतो. पण जर कोणाच्या मोरलला आपण डॅमेजेस केलं किंवा कोणाला इंटेलेक्च्युअल डॅमेजेस केले म्हणजे त्याच्या भावनेला आपण जर दुखवलं तर त्या बदल्यात कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारची तरतूद नाही. ओके बाळांनो, आता बघा पुढे लेसरेशनचा अर्थ तुम्ही एकदा लिहून घ्या व्यवस्थित. लेसरेशनचा अर्थ काय होईल? कट ऑर टिअर म्हणजे ते आपण कट म्हणजे कटचा अर्थ किंवा ते ओरखडणे त्याचा अर्थ आहे राईट. आपण ते असतो ना म्हणजे ओरखडणे, मांजर कशी आपल्याला ते ओरखडत असती तर त्या पद्धतीने ओरखडणे त्याचा अर्थ होऊ शकतो. ओके, पुढे बघा. दिस डज नॉट मीन दॅट द डॅमेजेस आर निग्लेजेबल. पण हे जे आपण समाजामध्ये एकमेकांना जे त्यांच्या मॉरलला ठेस पोचवतो आहे किंवा त्यांच्या भावनेला दुःख होतं आहे, पण हे पण जे गुन्हे आहे, हा जो गुन्हा आहे हा इग्नोर करण्यासारखा नाही, निग्लेजेबल नाही आहे असंही ते आपल्याला इथे सांगत आहे. इट इज प्रोबॅबली दॅट द लिफ्टमॅन वॉज मच मोर ॲक्विटली हर्ट बाय वॉट ही regarded as a slur upon his social standing than he would have been if he had a kicked on the shin for which he could have got a legal redress. The pain of a kick on the shin soon passes away, but the pain of would to our self-respect or our vanity may poison a whole day. I can imagine that Lippmann denied the relief of throwing the author of his wound out the lift, boarding over the insult by the hour, and visiting his wife in evening as the only way of restoring his equilibrium. For these are few things more catching than bad temper and bad manners. When Sir Anthony Absolute bullied Captain Absolute, the latter went out and bullied his man Fag, whereupon Fag went out downstairs and kicked the page boy. बघा, एकदा आपण अर्थ समजून घेऊ. यामध्ये मग आपल्याला लेखक काय म्हणत आहे का तो जो लिफ्टमॅन आहे त्या लिफ्टमॅनच्या बाबतीत आपल्याला थोडासा जर आपण विचार केला तर त्याचंही बघा त्या बाबतीत आपल्याला थोडीशी सिंपती वाटू शकते, कारण त्याचंही बरोबर आहे. त्याचं असं म्हणणं आहे कदाचित त्याचं काही मनात अशी एक भावना तयार झालेली आहे.
तो असं स्वतःच्या बाबतीत विचार करत असेल का लोक जे आहे ते मला प्लीज किंवा थँक्यू म्हणत नाही, तर त्याच्यामागचं कारण त्यांनी स्वतःच्या मनात असं कदाचित ठरवून घेतलेलं आहे किंवा त्याला असं वाटतं का समाजामध्ये आपली जी एक प्रतिष्ठा आहे, आपले जे एक मान आहे, तर आपण एक मध्यमवर्गीय आहे आणि मध्यमवर्गीयाला कोणी इतका मान देत नाही, म्हणून कदाचित मला जे लोक आहे किंवा तो जेंटलमॅन आहे तो सुद्धा मला प्लीज किंवा थँक्यू म्हणला नसेल. आणि यामुळेच मग त्याने डायरेक्ट मला माझ्यासोबत उद्धटपणे जसा तो टॉप असा म्हटला होता या पद्धतीने बिहेव केला. पण यामुळे काय होईल बघा, आता जो जेंटलमॅननी त्या लेफ्टमॅनसोबत असं उद्धटपणाने वागला किंवा डायरेक्ट असा टॉप म्हटला, तर हा जो एक पॉयझन आहे, हे जे एक विष आहे किंवा त्याचं जे एक ॲटमॉस्फिअर आहे त्या लिफ्टमॅनचं आहे, तर ते एक विषारी झाला असं आपण म्हणू. त्याच्यात एक पॉयझन किंवा ते ॲटमॉस्फिअर आपण बिघडून गेलं. मग आता त्याचं जे संतुलन आपण म्हणू ते बिघडून गेलं. आता दिवसभर तो कसा असेल त्याच्याच तो गणगणित असेल आपण असं म्हणू बघा, तेच त्याच्या डोक्यात चालू राहील. आणि मग शेवटी जोपर्यंत तो घरी जाऊन त्याच्या बायकोवरती तो राग काढत नाही, तोपर्यंत तरी त्याच्याकडून ते जे सर्व सिच्युएशन आहे ती काही इक्विलिब्रियम म्हणजे बॅलन्स होणार नाही, कारण त्याच्याकडून तो राग निघणार नाही. बघा, एक रिलेट एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुम्हाला या स्टोरीपासून रिलेट करता येईल. बघा, कधी कधी काय होतं, घरामध्ये आपल्याला आपले पॅरेंट्स कामावरून आल्यानंतर म्हणजे कदाचित त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा कुठे छोटा मोठा टेन्शन असेल त्यांना किंवा काही वाद झाला असेल, तर ते कामावरचा त्रास जो आहे, कामावरचा जो राग आहे ते घरी येऊन आईवरती किंवा तुमच्यावरती काढत असता, राईट. आणि मग काय होत असतं, जे तुमच्या वडिलांनी किंवा आईने तुमच्यावर जो राग काढला, तुम्ही नंतर तोच राग काय करता, कॅरी फॉरवर्ड करता. बाहेर जर तुम्ही निघला तर बाहेर रस्त्याने चालता चालता तुम्हाला एखादा दगड दिसला किंवा एखादा प्राणी वगैरे दिसला, कुत्र वगैरे आपण जसं म्हणू, किंवा एखादी गोष्ट दिसली किंवा तुमचा मित्र भेटला, तर तुम्ही तोच राग काय करता, कॅरी फॉरवर्ड करता, त्याच्यावर भडकून जाता. म्हणजे तुमचे वडील किंवा आई तुमच्यावर भडकती, तुमच्यावर राग काढते आणि तुम्ही काय करता, तोच राग दुसऱ्यावरती कॅरी फॉरवर्ड करता. आणि हे जे पॉयझन आहे, हा जो एक विष आहे, तो काय होतो, स्प्रेड होत असतो, एकापासून दुसऱ्यापर्यंत तो जात असतो. आणि त्यामुळे काय होतं, मग हे ॲटमॉस्फिअर खराब होतं. असंच या पद्धतीने इथे झालेलं आहे बघा. आता तो लिफ्टमॅनवरती मग ह्या ते जेंटलमॅनचं आणि लिफ्टमॅनचं हे जे छोटंसं भांडण झालं होतं एका प्लीज या शब्दावरून, तर मग हा जो लिफ्टमॅन आहे, तर त्या लिफ्टमॅनला काय झालं असेल, त्या गोष्टीचा राग आला असेल. मग आता तो घरी जाईल, घरी त्याच्या बायकोवरती तो राग जोपर्यंत काढणार नाही तोपर्यंत याची काही स्थिती बॅलन्स होणार नाही. आणि मग तिची बायको त्याच्या मुलावरती किंवा मुलीवरती, मग तेच त्यांच्या फ्रेंड्समध्ये किंवा रस्त्यावरती, असं ही जी एक चेन आहे, ही जी एक साखळी आहे, ती कंटिन्युअसली चालणारच आहे आणि त्यामुळे ॲटमॉस्फिअर बिघडणार आहे, असं ते आपल्याला इथे सांगत आहे. ऑल राईट. आता पुढे बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे का आपल्याला लेखकांना त्यांनी हा जो सीन आहे, हा जो आपण स्टडी करतो आहे, हा जो किस्सा आहे, तर हा कशातला घेतलेला आहे, त्यांना एक सेम टू सेम किस्सा तिथे मॅच झाला. म्हणजे त्याला आठवलं का असाच एक प्रसंग त्यांना जो लिफ्टमॅनचा आणि जेंटलमॅनच्या मध्ये झाला, असाच एक प्रसंग त्यांना तिथे लगेच आठवला. ते आपल्याला एक एक्झाम्पल सांगत आहे. आता ते एक्झाम्पल बघा त्यांनी कशामधून घेतलेलं आहे, तर ते एक्झाम्पल त्यांच्या एका याच्यामधून काय म्हणतो आपण, एक बुक आहे, त्या बुकचं नाव आहे सर अँथनी ॲब्सोल्यूट. त्या बुकचं नाव आहे, ते एक स्टोरीचं नाव आहे आणि त्या स्टोरीमधून त्यांनी हा जो सीन घेतलेला आहे त्याच्यामधला सेम टू सेम हा सीन आहे. तिथे बघा काय होतं, तर यामध्ये जो एक फॅग नावाचा व्यक्ती आहे, फॅग नावाचा सर असेल आणि तो फॅग नावाचा व्यक्ती काय करतो, तर तिथे त्याच्या ऑफिसमध्ये जो काम करणारा एक पेज बॉय आहे, तो एक जो मुलगा आहे, त्या मुलाला काय करतो, तर एक किक मारतो म्हणजे लात मारतो. आणि ते लात का मारतो बघा, तर पुढे त्यांनी सांगितलेलं आहे. मी एकदा व्यवस्थित रीड करून तुम्हाला सांगतो. ओके, हां, राईट. Fag went to downstairs and kicked the page boy. Probably the man who said top to the liftman was really only getting back on his employer who had not said good morning to him because he himself had been henpecked at breakfast by his wife, to whom the cook had been insolent because the housemaid had answered
here back. We infect the world with our ill manner, bad manner, probably do more to poison the stream of the general life than all the crimes in the calendar. बघा, तर मग काय होतं, तर हा जो त्या सीनमधला, त्या एका छोट्याशा सीनमधला फॅग नावाचा जो व्यक्ती आहे, तर फॅग नावाचा जो व्यक्ती काय करतो, तर एका तिथलच्या पेज बॉयला लात मारतो. आणि तो लात का मारतो, तर तो या पेज बॉयने त्याला गुड मॉर्निंग म्हटलं नाही, या छोट्याशा कारणामुळे तो फॅग काय करतो, त्या मुलाला लात मारतो. मग आता हे जे कारण नसताना, आपण त्याला का कारण नसतानाच मारलं ना, गुड मॉर्निंग नाही म्हटलं म्हणून लात मारणं असं कुठं आहे, असं कुठे लिहिलेलं पण नाही आहे. मग याच्यामागचं रिझन काय, तर लेखक आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे का यदा कदाचित काय झालं असेल, तो जो फॅग आहे, फॅग जेव्हा घरून ऑफिसमध्ये आला, तर फॅगच्या घरी कदाचित त्याच्या बायकोसोबत त्याचे भांडण झाले असेल. म्हणजे बायकोसोबत काय झालं असेल, त्याचे भांडण झाले असेल. किंवा त्याच्या घरी जी कूक असेल, जी स्वयंपाक करणारी कूक असेल, त्या कुकने, त्या महिलाने, त्या लेडीजने काय केलं असेल, तर फॅगला उलट उत्तर दिले असेल, काही उलट उत्तर दिले असेल. फॅगचं काही बोलणं किंवा काही काम असेल ते ऐकलं नसेल, म्हणून फॅग कदाचित चिडलेला असेल. आणि फॅग तो चिडलेला तसाच तो राग घेऊन ऑफिसमध्ये आला. आणि मग त्याने काय केलं, तो राग त्या पेज बॉयवरती ट्रान्सफर केला, कॅरी फॉरवर्ड केला. असं सेम टू सेम किस्सा कशासारखा आहे, तर ह्या लिपमॅनसारखा आहे. लिपमॅनचं पण असंच झालेलं आहे, राईट. तर इथे त्यांना हा सीन आठवतो आहे. आणि लेखक बघा, लेखक मग जे आहे, रायटर जे आहे, ते आपल्याला खूप छान पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे का हे जे क्राईम्स आहे, हे जे भांडण आहे, हे जे सोशल मॅनर्स, आपण इल मॅनर्स जे सोशल समाजामध्ये यूज करत आहे, तर हे जे क्राईम जर आपण काउंट केले, मोजले, तर त्यांची तुलना जर आपण वर्षभराचे जे इतर वेगवेगळे क्राईम आहे, जे कॅलेंडर म्हणजे ते वर्षभराचा, असं त्याचा अर्थ त्यांनी इथे घेतलेला आहे. तर वर्षभरात जे वेगवेगळ्या प्रकारचे क्राईम्स होतात, चोऱ्या, दरोडे, भांडणं, खून, यांच्या तुलनेत जर यांची आपण ह्या इल मॅनर्स न वापरणाऱ्या क्राईमची तुलना केली, तर कित्येक जास्त क्राईम्स इथे निघून, म्हणजे आपल्याला काउंट करता येईल, मोजता येईल, असं ते म्हणत आहे. म्हणजे हे वर्षभरात जे होणारे क्राईम आहे, त्यापेक्षा किती पट जास्तीने हे सोशल मॅनर्स न यूज करणारे, इल मॅनर्स वापरणारे क्राईम्स आहे, असंही ते आपल्याला इथे सांगत आहे. पुढे बघा मग, फॉर वन वाईफ हू गेट अ बॅक आय फ्रॉम ॲन अदरवाईज गुड नेचर हजबंड देअर आर 100 हू लिव्ह अ लाईफ of martyrdom under the shadow of her morose temper. But all the same, law cannot become the guardian of our private manner. No decolage could never the vast area of offences, and no court could administer a law which governed our social civilities, our speech, the tilt of our आयब्रोज अँड ऑल आवर मूड्स अँड मॅनर्स. आता बघा, मग हा जो लिफ्टमॅन आहे, जसं ज्या पद्धतीने लिफ्टमॅन घरी जाऊन त्याच्या बायकोवरती राग काढणार आहे, तर ती बाई काय करणार आहे, ती महिला काय करणार, तिची बायको काय करणार आहे, तर तो कदाचित तो राग सहन करून घेणार आहे, ती सहनच करणार आहे. आणि अशा हजारो शेकडो अशा महिला आहे का त्या रोज यासारखा राग, यासारखा जो अनेक पती ते घरी जाऊन त्यांच्या बायकोवरती राग काढता, असं ते आपल्याला एक सीन शॉट सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्या महिला काय करत आहे का, अनेक वर्षापासून हे राग सहन करत आलेला आहे, कारण त्यांना माहिती आहे या बदल्यात असा कुठेही कायदा नाही आहे आणि कुठेही त्यांना न्याय मिळणार नाही. आणि ह्या महिला चुपचाप हा राग सहन करत आलेला आहे, असंही आपल्याला ते इथे सांगत आहे. पेज नंबर 15चा शेवटचा पॅराग्राफ सुरुवात करतोय. बट थ्रो वी आर बॉन्ड इन एंडॉर्स द वर्डिक्ट अगेन्स्ट द लिफ्टमॅन मोस्ट पीपल विल हॅव सर्टन. पेज नंबर 16वरती या आता बाळांनो. sympathy with him, while it is true that there is no law that compel us to say please. There is a social practice much older than, much more sacred than any law, which enjoins us to be civil. And the first requirement of civility is that we should acknowledge a service
please, and thank you are the small changes with which we pay our way as social beings. They are a little courtesies by which we keep the machine of life oiled and running sweetly. They put our intercourse upon the basis of a friendly cooperation, an easy give and take, instead of on the basis of superior dictating to inferior. It is a very vulgar mind that would wish to command where he can have the service for asking, and have it with willingness and good feeling instead of resentment. बघा, खूप छान पद्धतीने इथे आपल्याला लेखक सांगताय. एकदा आपण एकदम व्यवस्थित हा याचा अर्थ समजून घेऊ. कदाचित या लेसनचा पार्ट 2 मला बनवावा लागू शकतो, कारण याची लेंथ खूप मोठी होईल. म्हणून मी प्रयत्न करेल का होईल तितक्या छोट्या व्हिडिओमध्ये, कमी लेंथच्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त तुमचा पार्ट कवर करून देऊ. मे बी याचा पार्ट 2 ही होऊ शकतो, आणि तोही मी काय करेल, लवकरच तुमच्यासाठी अपलोड करेल. आता आपण हा जो पॅराग्राफ आहे याचा अर्थ व्यवस्थित समजून घेऊ आणि आजच्या व्हिडिओला स्टॉप करू. यामध्ये आपल्याला लेखक काय म्हणत आहे का, ते जो लिफ्टमॅन आहे त्याच्याविषयी आपल्या मनात एक सिंपती असली पाहिजे. आपण त्याच्याविषयी एक सिंपती म्हणजे सद्भावना असली पाहिजे. सिंपतीचा अर्थ काय, तर त्याच्याविषयी आपल्याला एक सद्भावना आपण म्हणू, राईट, सद्भावना. तर सद्भावना असली पाहिजे, त्याच्याविषयी आपण चांगला विचार केला पाहिजे. जरी कायद्यामध्ये अशा कुठल्याही गोष्टीचं प्लीज किंवा थँक्यू असं म्हणा असं कुठं कंपल्सरी नाही, पण रूढी परंपरानुसार आपले जे संस्कार आहे, पिढ्यानपिढ्या आपल्याला हे संस्कार लावण्यात आलेले आहे. आपले जे पूर्वज आहे, ज्या पूर्वजांनी आपल्याला शिकवलेलं आहे, आपल्याला संस्कार दिले आहे का मोठ्यांना नमस्कार घाला, ज्या पद्धतीने मोठ्याला नमस्कार घाला, मोठ्यांचे पाय पडा. आपण हे जे आपल्या रूढी परंपरानुसार संस्कार आहे, त्याच पद्धतीने हे जे सोशल मॅनर्स आहे, या सोशल मॅनर्सचं सुद्धा खूप महत्त्व आहे. हे असे कायद्यात कुठे बंधन नाही, पण याची गरज किती आहे ते आपल्याला इथे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जसं त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे, जशी एक मशीन आहे बघा, एखाद्या मशीनला चांगलं स्मूथली चालण्यासाठी ऑइलची गरज पडते. इंजन ऑइल, जसं एखाद्या गाडीला आपण म्हणतो इंजन ऑइल टाकलं तर ते ऑइल टाकल्यानंतर त्याचं जे इंजन आहे चांगलं काम करतं, आणि बाईक, गाडी ती स्मूथ चालते. त्याच पद्धतीने जीवनाची जी मशीन आहे, त्यांनी बघा एक शब्दप्रयोग यूज केलेला आहे, एक फ्रेज यूज केलेला आहे, लाईफ ऑफ मशीन. म्हणजे जीवनाचं जे मशीन आहे, जीवनाचं जे एक चक्र आहे ते चालण्यासाठी तिथे हे जे सोशल मॅनर्स आहे, प्लीज, थँक्यू, प्लेझंट पद्धतीने आपण कोणाला वेलकम करतो, तर हे सर्व ज्या गोष्टी आहे ह्या ऑइलचं काम करतात, ऑइल म्हणून काम करतात. जर आपण ह्या वापरल्या तर आपलं जीवन कसं आहे, शांततेने, सुखरूप पद्धतीने आणि स्मूथली रन करतं. त्यासाठी हे सोशल मॅनर्स खूप महत्त्वाचे आहे. तर बाळांनो, आजच्या ह्या पार्टमध्ये आपण इथपर्यंतच घेऊ. लवकरच मी तुमच्यासाठी याचा पार्ट 2 घेऊन येतो आहे.